उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार पुन्हा बैठक होऊ शकते असं वाटतं तुम्हाला? बघा, शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही सातत्यानं 23 जागा लढत आलो महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना माहिती आहे. आता कोणी काही म्हणत असलं तरी सत्य आहे. अनेक वर्षाचं, 30-35 वर्षाचं ते सत्य तुम्ही नाकारू शकत नाही की शिवसेनेनं 18 जागा लोकसभेच्या 2019ला जिंकल्या होत्या. जिंकून आलेली व्यक्तीने जरी पक्षांतर केलं असलं तरी मतदार पक्षांतर करत नाहीत. ज्याने आम्हाला लाखोंच्या संख्येनं मतदान केलेलं आहे तो एखाद्या गटात सामील होत नाही, ते मतदान शिवसेनेचं असतं. त्याच्यामुळे 18 जागा तर आमच्या पक्क्या आहेत, जे आम्ही जिंकलो. संभाजीनगरची आमची जागा चंद्रकांत खैरे तिथे मागच्या वेळेला लढले आणि फार थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला. तर 23 जागा आम्ही असं मानतो की आम्ही 23 जागांवर लढतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई ठाण्याच्या जागा आहेत. बरोबर आहे, मुंबई हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला. पण काही जरी असलं तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रपणे महाराष्ट्रातील निवडणुका लढतील. कारण आम्हाला सगळ्यांना या देशात ज्या प्रकारची राजवट सुरू आहे, हुकुमशाही, त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे खुनी, दरोडेखोर, बलात्कारी यांना खुलं समर्थन देणारी आणि त्यांच्यासाठी न्याय व्यवस्था वाकवणारी, आपण काल बिल्किस बानो प्रकरण पाहिलं असेल सर्वोच्च न्यायालयानं, अशा सरकारला या देशात आणि राज्यात राहू द्यायचं का? हा आमचा सगळ्यांपुढला महत्त्वाचा विषय आहे आणि जनतेपुढला विषय आहे. त्याच्यामुळे समर्थ पर्याय आम्ही हा देत आहोत आणि आम्ही एकत्र लढू. पण सर, तुम्ही म्हणता की 23 जागा लढणार, प्रत्येक पक्ष दावा करतो. राष्ट्रवादीकडून देखील 11 जागेवर दावा केला गेला आहे. पण एकनाथ खडसे यांनी ज्या जागेवरती दावा केला जळगावच्या राष्ट्रवादीने, तिथं आमच्याकडे उमेदवार नाही असं एकनाथ खडसेंनी कबूल केली. बघा, असं कशासाठी करायचं? पण हा विषय जरी आता कोणी बोलत असलं तरी प्रत्यक्ष आम्ही जेव्हा टेबलवर बसू तेव्हा त्यातून तिढा सुटेल. आम्ही कोणत्या जागांवर दावा सांगितला आहे किंवा राष्ट्रवादी कोणत्या जागा लढणार, काँग्रेस, हे आम्ही जाहीरपणे बोलणारच नाही, आम्ही बोलणारही नाही. पण साधारण लोकांना माहिती आहे की कोण कुठे लढत असतो. पण सर, आज तुम्ही काँग्रेस बरोबर चर्चा करताय, पण काँग्रेसनं सगळ्या 48 जागांवरून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे, तसे अहवाल वरिष्ठांनी मागवल्याची माहिती समोर येते. मग त्यात काय चुकलं काय? शिवसेनेनं सुद्धा 48 जागांची चाचपणी केली. आपण जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका लढतो, देशात निवडणुका लढतोय, तेव्हा आपण महाराष्ट्रामधल्या कोणत्या जागांवरती समर्थपणे, खंबीरपणे लढू शकतो याची चाचपणी प्रत्येक प्रमुख पक्ष करतो. आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 48च्या 48 जागांची चाचपणी, बरं का, चर्चा आणि झाडाझडती घेतली आणि त्यानंतर आम्ही 23 जागांवरती आमची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवारजी यांनी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 48 जागांची चाचपणी केली. शेवटी प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आहेत, हे काय फक्त 2-4 लोकसभा वगैरे याच्यावर पुरते हे पक्ष नाहीत. संघटन हे संपूर्ण राज्यामध्ये असतं आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मत हे विचारात घ्यावं लागतं. एखादी जागा आपण लढलेलो